आदरणीय वंदनीय आणि खऱ्या अर्थाने भगीरथ असणारे महाराज साहेब, फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, समोर पंचकृषीतून उपस्थित असलेले सर्वच नागरिक, पत्रकार बंधू यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते आणि या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी परागचे विशेष आभार मानते। परागने मला आवर्जून सांगितलं की ताई तुम्ही या आणि एक दोन शब्द बोला की आज तालुक्यामध्ये ज्या प्रकारे आपला तालुका वाटचाल करतोय तो कशा प्रकारे योग्य आहे की अयोग्य हे जरा लोकांपर्यंत, तरुणांच्या पर्यंत पोहोचू द्या आणि त्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आले। खरोखर तर आज परागचा वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देण्याबरोबरच तालुक्यात आपण बघतोय की जी तालुक्याची परिस्थिती आहे की आपण आताच लोकसभा झाली, त्याच्यानंतर विधानसभा झाली आणि विधानसभेमधला पराभव, हा पराभव महाराज साहेबांचा किंवा आमदार साहेबांचा नाहीये, हा पराभव तुमचा, आमचा, सर्वसामान्य जनतेचा आहे। आज आपण बघतो की विकास कामांना कुठेही महत्त्व दिलं जात नाही, फक्त आर्थिक धोरणावरती इलेक्शन लढवली जाते, विकास कामांचं त्यांना काहीही देणं घेणं नाही। त्या इलेक्शनच्या अगोदर फक्त एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, विधानसभेच्या अगोदर तरुणांना कोपऱ्या कोपऱ्यात गाठून त्यांना एक सांगण्यात आलं होतं की राजघराण्याने गेले 25 ते 30 वर्ष फलटणच्या राजकारणात असताना फलटणसाठी त्यांनी काय केलं। आज आपण सर्वजण बघतोय की वरती आदरकी ते खाली अंदरूड पर्यंत जो धोन बलकवडीचं पाणी आहे, महाराष्ट्रामध्ये मी म्हणणार नाही तर देशामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी त्यांच्या हयातीमध्ये पाणी शोधलं, धरण बांधलं, त्या धरणाचं काम पूर्ण केलं आणि अंदरूड वरती आदरकी ते खाली अंदरूड पर्यंत हरित क्रांती आणली आणि आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं नंदनवन केलं। मी म्हणते की समोरच्यांना विचारायचा अधिकारच नाहीये की 25 ते 30 वर्षामध्ये तुम्ही काय केलं। आज आपण बघतो की एक छोट्यातलं छोटं घर बांधताना आपल्याला आपल्या आयुष्यातली 1.5 वर्ष ते 2 वर्ष द्यावी लागतात आणि फलटण तालुक्यामधलं धोंबलकवडीचं धरण असेल, त्याचबरोबर फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची जी मुलं शिकतात त्या मुलांना पुण्या मुंबईमध्ये सर्वांनाच जाता येत नाही, सर्वांना खर्च करता येत नाही, तर अशा मुलांसाठी शिक्षण संस्थेचं जाळं फलटणमध्ये पसरलं आणि अतिशय अल्प फी मध्ये त्यांना योग्य पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम बाबांच्या माध्यमातून केलं जाते। त्याचबरोबर तालुक्यामध्ये कारखानदारी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असणारा श्रीराम असेल, त्याचनंतर साखरवाडीचा कारखाना असेल, त्या दोन्ही कारखान्यांना संजीवनी देऊन ज्या प्रकारे आज दोन्ही कारखाने अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहेत हे आज आपण शेतकरी म्हणून बघतोय। काय अवस्था होती 2016 मध्ये 17 मध्ये हे थोडंसं आपण पाठीमागं जाऊन पाहिलं पाहिजे, तात्पुरतं पायापुरतं बघून कधीही चालत नाही। आपण म्हणतो की इतिहासात काय आहे, इतिहासात ही खूप गोष्टी आहेत आणि भविष्यामध्येही खूप गोष्टी आहेत। इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, भविष्याचा विचार केला पाहिजे आणि वर्तमानामध्ये त्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत असं मला वाटतं। आज तालुक्यामधले हजारो मुलं शिकून बाहेर पडतात आणि हजारो मुलं शिकून बाहेर पडताना त्यांना रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे। हा दूरदृष्टी ठेवून महाराज साहेबांनी आज कमिन्स सारखी इंटरनॅशनल कंपनी फलटणच्या धर्तीवरती आणली आणि आज कमिन्समध्ये 6000 तरुण मुलं मुली काम करतात। ती तुमच्या आमच्या घरातली आहेत। साखरवाडी कारखान्यामध्ये, फलटणच्या कारखान्यामध्ये असतील, गोविंदमध्ये असतील, तरडगावच्या मॅग्नेशिया असेल, कुरवली फूड्स असेल, अतिशय रोजगाराचं जाळं हे महाराज साहेब असतील, बाबा असतील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये पसरलेलं आहे। कितीही आपण म्हटलं तर त्यांनी केलेले उपकार आपल्या तालुक्यावरती जे त्यांच्या आतोनात मदत आहे, उपकार आहे, ही उपकाराची फेड आपण करू शकत नाही। फक्त एक राजकारण म्हणून चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि आपले तरुण वर्ग सोशल मीडिया अति प्रमाणात बघतो आणि सोशल मीडियावरती पसरवलं गेलेलं किती प्रमाणात खरं आहे आणि किती प्रमाणात खोटं आहे हे शहानिशा न करता दिशाभूल होऊन तालुक्याची दशा अतिशय वाईट पद्धतीने करतात असं मला स्पष्ट म्हणणं आहे। तर तालुक्यातील तरुणांना खरोखरच जे सुशिक्षित आहे त्यांनी प्रश्न केला पाहिजे की आज आपण नवीन ह्यांना लोकांना म्हणतोय की महाराजांना पर्याय, तर मी असं म्हणेल की महाराजांना पर्याय अजूनपर्यंत तालुक्यामध्ये झालेला नाही आणि होणारही नाही। ह्या दृष्टीने तरुणांनी विचार केला पाहिजे। विचारा, जे लोक विरोधात जातात त्यांना मला एवढंच विचारायचंय, विचारा तुमच्या नेत्यांना, अरे बाबांना आमच्या मुलींसाठी शिक्षणाची सोय केली का? विचारा, आमची मुलं मुली शिकून बाहेर पडतात, रोजगाराची सोय केली का? आज आमच्या तालुक्यामध्ये हजारो एकर ऊसाचं उत्पन्न होते, ते ऊस योग्य वेळी जातोय का? योग्य दर त्याला मिळतोय का?
आपण असं करत नाही. ज्यांनी केलंय त्यांना प्रश्न विचारतोय, ज्यांनी नाही केलं, जे फक्त भूलतापा देतात त्यांना डोळं झाकून आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतोय. आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडली काही लोक आपल्याला सोडून गेली असं मी म्हणणार नाही, कारण ती पूर्वीपासूनच कधी राजगटाची नव्हती. ती फक्त राजेंच्या बरोबर असणारी सत्तेसाठी होती, त्यांनी दिलेल्या पदांसाठी त्यांच्या बरोबर होती, त्यांच्याकडून येणाऱ्या पैसे आर्थिक गोष्टींसाठी ते त्यांच्या बरोबर होती, त्यांच्याकडून मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी ती होती. आज ती जरी बाहेर गेली असतील तर ती जनतेच्या विकासासाठी गेलेली नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहेत. आणि तरुणांनी आणि सामान्य जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपण ज्यांना नेतृत्व म्हणून पाठीमागं चाललोय ते आपल्या विकासासाठी नाही तर ते स्वतःच्या विकासासाठी चाललेले आहेत. आता बरीच इथं ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना मी असं म्हणेल की पूर्वी आपण आपला भाग बघितला तर आपल्या भागावरती एक दुष्काळाचा कलंक होता. ऊस म्हणलं तर बऱ्यापैकी आपल्याला औषधालाही ऊस आणायचं म्हटलं तर कॅनॉलच्या पट्ट्यामध्ये जावं लागत होतं. आज या ठिकाणी हजारो एकर ऊसाचं क्षेत्र उभं केल्यानंतर महाराज साहेबांचं मी असं म्हणेल की देवाबरोबर देव आपल्याला अप्रत्यक्षपणे मदत करतो, पण देवाच्या रूपाने आलेला हा देव माणूस आपल्याला प्रत्यक्षपणे मदत करतो. आणि आपल्या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक या माणसाने पुसलेला आहे. तर त्याचबरोबर अतिशयोक्ती होणार नाही. काही लोक असं म्हणतात की भोसलेबाई फारच बोलतात, बहुतेक काहीतरी दिले. तर मला सांगायला आनंद वाटेल की महाराज साहेबांनी नुकतंच जे म्हणतात त्यांना सांगायला आनंद वाटेल, अर्धी कमीज बोलते म्हणून नावावर झाली आहे, राहिलेली अर्धी कमीज थोड्या दिवसात होणार आहे. तर तुम्ही विचार करा की तुम्ही त्या नेत्यांच्याकडे राहून 20 पैशाचं मेसेज आणि 40 पैशाची पोस्ट कुठपर्यंत करत राहणार. नेत्यांना विचारा, कधी तर प्रमोशन द्या. 10,000 आणि 15,000वरती कुठपर्यंत भोसलेबाईला ट्रोल करायचं, मेसेज करायचे. तर नाही, मी म्हणेन इकडे या, अर्धी कमीज राहिलेली आहे, हवी असेल तर नक्की या, तुमचंही प्रमोशन होईल. तर या प्रकारे खरं बोलतं म्हणून ट्रोल केलं जातं, आणि ट्रोल केलं तर घाबरणाऱ्यातली भोसलेबाई मुळीच नाही, कारण सगळी मानसिकता करून उतरलेली आहे. मला माहिती आहे घाण आहे, चिखल उडणार, ही मानसिकता करूनच या क्षेत्रामध्ये उतरली आहे. कारण मला माहिती आहे की माझ्या देव माणसाचा, बाप माणसाचा माझ्या डोक्यावरती हात आहे. मी जे काही करेल ते खरं आणि प्रामाणिक करेल, कारण त्या नेत्यावरती माझी अतिशय निष्ठा आहे. निष्ठा का नसावी? ज्या लोकांनी तालुक्यासाठी त्यांच्या आयुष्यातली 25 ते 30 वर्ष दिलेली आहेत, अशा लोकांच्या बरोबर निष्ठेने राहायचं नाही. तर जे सोडून जातात पदासाठी, पैशासाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी आणि सत्तेसाठी, अशा लोकांच्या बरोबर निष्ठा दाखवण्यात काहीही अर्थ नाही. ज्या लोकांनी महाराज साहेब असतील, बाबा असतील, पिट्टू बाबा असतील, आमदार साहेब असतील, यांनी बऱ्याच लोकांना राजकीय पटलावरती आणलं, आपलं बोट धराय दिलं, रांगाय शिकवलं, चालाय शिकवलं, पळाय शिकवलं, उडायला शिकवलं. उडल्यानंतर अशीच गद्दार लोक आज ज्यांनी शिकवलं त्याचीच पंख छाटायला लागले, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसायला लागले. आणि आज आपल्या तरुण ह्या अतिशय हतबल होऊन चुकीच्या गोष्टींना समर्थन देतोय. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. आज तालुका ज्या दिशेने चाललाय, महाराज साहेबांनी ज्या दिशेने नेलाय, त्या विकासाच्या दिशेची फलटण तालुक्याची दशा व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे महाराज साहेबांना पर्याय कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. आणि चुकीच्या लोकांच्या भूलतापांना बळी न पडता, चुकीच्या नेरेटिव्हला बळी न पडता, माझं विशेष तरुणांना म्हणणं आहे की जायला आमचा नकार नाही. शेवटी योग्य पर्याय असेल तर जा, पण जाण्या अगोदर विचारा की तुम्ही आमच्या भविष्याच्या दृष्टीने किती गव्हर्नमेंट शिक्षण संस्था आणल्या, तुम्ही आमच्या भविष्याच्या दृष्टीने किती रोजगार तालुक्यामध्ये आणला, हा विचार करून प्रत्येक तरुणांनी पाऊल उचलावं. आज तिथं बघितलं गेलं तर बाबांनी जरा वेळापूर्वी सांगितलं की प्रत्येक कामाला हे कमिशन द्यावं लागतं. जे कमिशन हा प्रकार राजगटाकडं, बाबांच्याकडं, कारण ते मनाने आणि आर्थिकदृष्ट्या एवढे सक्षम आहे पिढ्याने पिढ्या की त्यांना कधी कमिशन घ्यायची वेळच आलेली नाही. आणि इथं आज आपण बघतोय की अजून बिलांचं सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट असताना काम दिलं की कमिशन द्या. आता पूर्वी आपण काही दिवसापूर्वी गोष्ट सोशल मीडियावरती वाचली असेल की एक कंस्ट्रक्शन मध्ये काम करणाऱ्या तरुणांची आत्महत्या. काही दिवसांनी फलटणमध्ये अशी वेळ येऊ नये की अगोदरच काम केलं, बिलही नाही, कमिशनही झालं. अशी दुर्दैवी घटना फलटण तालुक्यात व्हायची नसेल तर कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या सर्व तरुणांना मी सावध राहा, चुकीच्या व्यक्तीच्या पाठीमागं जाऊ नका, असं मी आव्हान करते. आणि या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण थोडं अजून इलेक्शनचा पिरियड बराच लांब आहे, तर योग्य वेळी योग्य सगळं काही मांडलं जाईल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तरुणांनी विशेष लक्ष देऊन, कारण आज आपण शिकलोय, आज आपण शिकल्यानंतर आपल्या कुटुंबाला रोजगाराची गरज असती.
फार राजकारणात जाऊन किंवा नको त्या व्यक्तीच्या मागे जाऊन दमदाटी दहशत याची गरज नसती आणि फलटण तालुक्यामध्ये शिक्षण आणि रोजगार आणि पाणी हे जर कोणी देऊ शकतं तर ते आहेत आपले लाडके सर्वांचे महाराज साहेब आणि बाबा। आणि हे डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने योग्य निर्णय घ्यावा आणि योग्य नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहावं असं मी सर्वांना विनंती करते आणि थांबते। धन्यवाद।